इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा क्रांतिकारी नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय, जय अण्णा, जय जोहार. आज संपूर्ण महाराष्ट्राने मला कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची, कुठल्या पंथाची मुलगी न मांडता एक मुलगी म्हणून मला ऐकता. मी हे सांगू इच्छिते की माझा जन्म झालाय शिवनेरी किल्ल्यावरती, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय, आणि मी जातीत जन्माला आले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात आहे. तर मला दोन्हीही वारसे लाभलेले आहेत. ज्या हाताने मी पेनाने क्रांती करू शकते, त्याच हाताने मी तलवारीने सुद्धा क्रांती करायचे धमक ठेवते. माझे शब्द नीट ऐका. ही तलवार म्हणजे वैचारिक, ही तलवार म्हणजे शाब्दिक, ही तलवार म्हणजे स्वाभिमानाची, ही तलवार म्हणजे मान, सन्मान, माज, अहंकाराची. जो वर्ग मला नेहमीपासून ऐकत आलाय त्याला या तलवारीचा अर्थ सार्थ कळतो असं मला कळतं. मी एक लेखकही आहे, त्यामुळे मला स्वतःचे शब्द कसे, कुठं, कशा प्रकारे बोलायचे आहेत, कसे फिरवायचे आहेत, कुठे ट्विस्ट आहे, कुठे शेवट करायचा आणि कुठे क्वामा घ्यायचा हे चांगल्या पद्धतीने कळतं. माझी सर्वांना विनंती आहे, जे जे माझ्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी पोस्ट टाकल्या त्यांनी फक्त बिग बॉसला एकच प्रश्न करावा की पूर्ण क्लिप दाखवा. ती पूर्ण क्लिप दाखवा की मी ज्यावेळेस असं बोलले आणि मला इंटरप्ट केलं बिग बॉस कडून, त्याच्यानंतर मी ओरडत राहिले की माझं पूर्ण ऐका, माझं फुल स्टॉप पर्यंत ऐकून घ्या, जे त्यांनी तुम्हाला किंवा पूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं नाहीये. ज्यावेळेस मी राकेश बापट, ओंकार राऊत, प्राजक्ता शुक्रे, करण सोनवणे यांच्यासोबत जो संवाद चालू आहे माझा, तो संवाद तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला दाखवावा अशी माझी विनंती आहे. त्या संवादामध्ये मी हे सांगते की ही तलवार माझी शाब्दिक तलवार आहे, जी तुमच्या सगळ्यांच्या मानेवरती लटकलेली असेल. मी ती शाब्दिक तलवार बिग बॉस मध्ये घेऊन नाही आली आहे. का? कारण मी बिग बॉसच्या घरामध्ये 100 वेळा सांगितलं सगळ्या सदस्यांना की मी माझी बाहेरची बाजू इथे कधीच दाखवणार नाही. कारण माझे शब्द जे असतील विद्रोह, बंडखोरी, अन्यायाविरुद्ध न्यायाची मागणी करणं, हे तुम्हाला कदाचित नाही कळणार. त्यामुळे मी अशा शब्दांचा उच्चार इथे करणार नाही. मी एक खेळाडू म्हणून इथे आलेली आहे, तर तुम्ही मला तसंच बोलावं. त्यानंतर प्रत्येक दिवशी मला एक गोष्ट ऐकायला येत होती की ही भाषणासारखी बोलती, ही भाषणासारखी बोलती, ही भाषण करते, ही भाषण करते. मी त्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते की तुम्ही असे मुद्दे घेऊ नका. बाहेरच्या मंडळींना जर हे गेलं तर मला जो मानणारा वर्ग आहे त्यांचा असा गैरसमज व्हायला नको की ताई कारण पर्टिक्युलर एका माणसावरती किंवा एखाद्या व्यक्तींवरती बोलते तर हे लोक त्याच्या त्या विरोधात तर नाहीये, तिच्या त्या विचारांच्या विरोधात तर नाहीये ना. म्हणून मी त्यांना नेहमी आणि वेळोवेळी सजग करत गेले की तुम्ही भाषणाचा मुद्दा घेऊ नका, तुम्ही मला भाषणावरती बोलू नका. मी तुम्हाला अजूनही एकदा सांगते की मी बाहेरच्या गोष्टी बोलणार नाहीये, कारण तुम्हाला त्या कळणार नाही. घरातल्या एका सदस्याने मला बोललं गेलं की तू खूप ओव्हर एक्सप्लेन करते. त्यावेळेस मी तिला जेव्हा समजावत होते तेव्हा माझे शब्द असे होते की मी यासाठी ओव्हर एक्सप्लेन करते की मे बी 20 वर्ष चळवळीत आहे, माझा जन्म चळवळीचा आहे, ती सवय लागली आहे शब्दाची, बंडखोरीची, विद्रोहाची, त्या शब्दांची सवय लागलेली. चुकून जर माझा कधी असा शब्द जातो आणि तुम्हाला कळला नाही तर हे तुमचं आणि माझं दोघांचंही नुकसान आहे. त्यामुळे मी ओव्हर एक्सप्लेन करतेय की तुम्हाला कुठे असं नको व्हायला की अरे ही बोलून गेली आणि आम्हाला काहीही कळलेलं नाहीये. त्यामुळे मी ते ओव्हर एक्सप्लेन करत गेले. माझा दुसरा मुद्दा असा आहे, जनतेला मी काय बोलले याची जबाबदारी अजूनही मी ठामपणे घेते आणि मरेपर्यंत घेत राहील. जर अख्ख्या महाराष्ट्राला मी चुकीची वाटतेय तर मी मरण पत्करेल, पण मी माफी मागणार नाही. या गोष्टीवरती अजूनही मी ठाम आहे. मला जर शिक्षा देत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्यावरून माझा कडेलोट करावा अशी माझी इच्छा आहे, पण मी अपमानाला सामोरे जाणार नाही. स्वाभिमानाने मरेल, हा माझा शेवटपर्यंत पण असेल. मी जे बोलले त्याची जबाबदारी मी घेते. मला पूर्ण बोलू दिलं गेलं नाही तरी सुद्धा मी एक्सप्लेन करत राहिले की माझा हा मुद्दा होता. त्यानंतर मी बिग बॉसला एक्सप्लेनही केलं की मला एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं किंवा एखाद्याचं सगळंच हलवून टाकणं माझ्यासाठी 2 सेकंदाची गोष्ट आहे, कारण शब्दांची हेरफेर आणि शब्दांची गंमत मला चांगलीच कळते. मी त्यांना डायलॉगचं उदाहरणही दिलं. मी त्यांना हे सांगितलं याच्यावरून तुम्ही काय समजाल, शब्दशः अर्थ घ्यायला गेले तर, की तलवार से तेज हम अपनी धार रखते हैं. याचा अर्थ असा का की माझ्या शरीराला तलवारीची धार दिली? नाही.
तलवार से तेज हम अपनी धार रखते हैं, मेरे बाबा साहेब के बच्चे हैं, क्रांती को तो हमारे खून में ही रखते. हे उदाहरण देऊन मी त्यांना स्पष्ट करत होते की क्रांती को हमारे खून में रखते याचा अर्थ आम्ही एवढे माणूस म्हणून सजग आहोत की जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे न्यायाची मागणी करण्यासाठी आम्ही उठले जाऊ. कुठल्याही धर्मावरती हो, कुठल्याही पंथावरती हो किंवा कुठल्याही माणसावरती हो, हा त्याचा अर्थ आहे. एखादा वैचारिक माणूस या गोष्टीला बरोबररित्या घेऊ शकतो, पण ज्या माणसाला चळवळ माहीतच नाही त्याला ह्या गोष्टी कळणारच नाहीये. त्यामुळे मी त्यांना 1000 वेळा सांगितलं की तुम्हाला माझ्या बाहेरच्या गोष्टी कळणार नाही, पण तुम्ही जर मला चिडीला लावताय, तुम्ही जर मला पोक करताय आणि जर तुम्हाला ऐकायचंच आहे तर मी बाहेर अशी बोलते की बाहेरच्या जगामध्ये मी सरकार म्हणून फिरते आणि हातात तलवार घेऊन फिरते. तर याचा अर्थ असा मी जुन्नरची आहे. तर आमच्या इथे बांगड्यांच्या आधी तलवार दिली जाते, शृंगारच्या आधी स्वाभिमान दिला जातो. स्वाभिमान आमच्यासाठी श्वासापेक्षा जास्त महत्वाचा ठरतो. ही जुन्नरची ओळख आहे, कारण आम्ही छत्रपतींच्या किल्ल्यामध्ये जन्माला आलोय. सर्व महाराष्ट्राला मी हे सांगू इच्छिते. तलवार घेऊन फिरतो म्हणजे खरी खरी तलवार घेऊन फिरायची गरज नाही. आपण संविधानाच्या देशामध्ये राहतोय. ती तलवार मी हेही बोलले की मी हे विसरणार नाही की कोणता माणूस माझ्याशी कसा वागला आणि ती तलवार कशी फिरली जाईल. याचा अर्थ तुम्ही जर वैचारिक आहात तर ती तलवार वैचारिक फिरली जाईल. तुम्ही जर शाब्दिक आहात तर ती तलवार शाब्दिक फिरली जाईल. तुम्ही जर स्वाभिमानाने असाल तर ती तलवार स्वाभिमानाने फिरली जाईल. तुम्ही जर मानवरती जात असाल तर ती तलवार मानेसाठी फिरली जाईल. हा त्या शब्दांचा अर्थ होता. तुम्ही ऐकूनच घेतला नाही आणि अर्ध सत्य तुम्ही जिथं महाराष्ट्राला सांगताय याचा अर्थ मी काय समजू. मग तुम्ही ती पूर्ण क्लिप दाखवावी. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिला निष्कासित करतोय. त्यांनी मला निष्कासित केलेलं नाहीये. कन्फेशन रूम मध्ये मी माझं मत मांडले की मला हा गेम क्विट करायचा आहे आणि मला घराच्या बाहेर जायचं आहे. का त्यांनी या गोष्टी सांगितल्या नाही महाराष्ट्राला की हे तिचं मत होतं आणि तिची इच्छा होती घराच्या बाहेर जाण्याची. तुम्ही जेव्हा अर्ध सत्य सांगताय ते किती घातक असू शकतं हे सर्व महाराष्ट्राने आता बघितले. त्याच्यानंतर माझा दुसरा मुद्दा असा आहे की मी कुणालाही धमकी दिलेली नाहीये. मी कुणालाही असं बोललेलं नाहीये. धमकीचा अर्थ होतो की मी तुला तलवारीने मारेल, ती तलवार मी तुझ्या नरडीच्या आरपार करेल, ती तलवार मी तुझ्या पोटात घालेल किंवा मी तुला बघून घेईल, घरातून उचलेल, तुझं करिअर बर्बाद करील. ह्या धमक्या आहेत. महाराष्ट्राने मला दाखवून द्यावं की अशा शब्दांचा कुठे मी उल्लेख केलाय. समोरून जेव्हा ते मला म्हणतात की तू ही धमकी देतीये का, कारण मी बाहेरच्या गोष्टी सांगत होते, तर ही जातीवाद्यांसाठी, मनुवाद्यांसाठी ही धमकीच ठरली जाते बाहेरच्या जगामध्ये. हा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर मी त्यांना समजवायचा प्रयत्नही केला. त्यांनी समजलेलं नाहीये. यात माझी काहीही चूक नाही आणि मी अजूनही माझ्या मतावरती ठाम आहे. मी माफी मागणार नाही. माझ्या शब्दांचा अर्थ मला कळतो, माझ्या तलवारीचा अर्थ मला कळतो, ती तलवार कशी फिरली जाईल याचाही मला अर्थ कळतो. मी कुठेच असं बोललेली नाहीये की घरातल्यांवरती तलवार फिरली जाईल किंवा घरातल्यांवरती मी ती तलवार चालवेल. कुठेही असं नाहीये. महाराष्ट्राने मला दाखवून द्यावं, मी ते मान्य करेन. त्याच्यानंतर हा प्रचंड सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. मी अजूनही सांगते, मी संविधानिक देशामध्ये राहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्व धर्माला स्वतःचा धर्म जपण्याचा अधिकार दिलाय आणि आम्ही त्या अधिकाराची प्रचंड किंमत करतो आणि इज्जतही करतो. माझा मुद्दा अजूनही धार्मिक नाहीये. मी जात म्हणून पुढे कधी आलेली नाहीये. मी जेव्हा आंदोलन केलं त्यामध्येही जात कधी आणली नव्हती आणि मी घरामध्ये होते तेव्हाही मी पर्टिक्युलर जातीची आहे म्हणून वागली नव्हती. जर असं असेल तर मला दाखवून द्यावं महाराष्ट्राने. मला असं सांगायचंय, ज्यावेळेस एका माणसाचं आणि माझं भांडण चालू होतं बिग बॉसच्या घरामध्ये, तेव्हा चोरीचा मुद्दा आलेला आणि मी त्याच्या विरोधात उभी राहिली होती. मी माझं ठामपणे मत सांगितलं होतं की चोरी ही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीच्या विरोधात मी आहे. मग कुणी ती चोरी कुठल्या भावनेने केली याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. चोरी आहे माझ्यासाठी. समोरचा व्यक्ती माझा ऐकत नव्हता, त्याच्यामुळे मी उदाहरणासकट त्याला हे सांगितलं की एखादा माणूस जर खून करून येतोय तर माझ्यासाठी तो गुन्हेगारच असेल. मग त्याने खून करू किंवा चोरी करू, भारतीय संविधानामध्ये हा माझा शब्द गेला होता बिग बॉसच्या घरात असताना. भारतीय संविधानामध्ये प्रत्येक गोष्टीला
प्रत्येक गुन्ह्याला एक एक आहे की तुम्ही शिक्षा आहे प्रत्येक गुन्ह्याला. त्यानंतर बिग बॉसची अनाउन्समेंट झाली की दिव्या, तुम्ही संविधान हा शब्द बिग बॉसच्या घरात वापरू शकत नाही. त्यानंतर मी त्यांना हे सांगितलं की रेफरन्स म्हणून मी सांगतेय सर, कारण त्यांना कळतच नाहीये. तर त्यांचा रिप्लाय असा होता की आता तुम्ही मला शिकवणार. त्याच्यानंतर मी शांत बसले. पण त्याच्या काही दिवस आधी ज्यावेळेस गणपती बाप्पांचं बिग बॉसच्या घरामध्ये आगमन झालं, त्या गणपती बाप्पांना माझा भाऊ, मी ज्याला भाऊ मांडले, राकेश बापट, हा जेव्हा मूर्ती बनवत होता त्याच्या बाजूला मी उभी होते आणि माझा आनंद गगनात मावत नव्हता, कारण मी माझ्या भावाला मूर्ती बनवताना बघत होते. गणपती बाप्पाच्या डोक्यावरती लागलेली जी मुकुट आहे ते माझ्या ज्वेलरी मधून आहे. गणपतीच्या बाप्पाच्या कानामध्ये जो डूल आहे तो माझ्या ज्वेलरी मध्ये. मी सर्वांचा मान सन्मान ठेवला. ज्याची जशी भावना आहे त्याला मीही प्रतिसाद दिला. मग तुम्ही जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये काही नियमांपैकी असे नियम आहेत की तुम्ही धार्मिक, राजकीय आणि अशा गोष्टी, वैचारिक अशा गोष्टी नाही सांगू शकत, मग तुम्ही एका समाजाकडे न्याय करताय आणि माझ्यासोबत अन्याय करत नाहीये का? जे मी संविधानाला माझं सर्वस्वी मानते, माझं श्रद्धास्थान मानते, माझ्यासाठी श्वासापेक्षा जास्त मी संविधान जपते, कारण तिथून न्याय मिळतो, ही माझी भावना आहे संविधानाकडे. मग तुम्ही मला संविधान असे शब्द वापरू नको हे जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही माझ्यासोबत अन्याय करत नाहीये का, हा प्रश्न मला अखंड महाराष्ट्राला विचारायचा. तुम्ही नेहमी आमच्या समाजाला हे म्हणता की अरे हे बघा आता अॅट्रॉसिटी करतील, अरे हे बघा आले स्वतःची जात घेऊन, अरे हे बघा आले जातीचा मुद्दा करायला. अॅट्रॉसिटीची गरज पडलीच नसती जर तुम्ही आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असता. अॅट्रॉसिटी आम्ही त्यासाठी, बाबासाहेबांनी त्यासाठी दिली आहे की बाबा गुन्हे कमी होतील, जातीवाद कमी होईल, अन्याय होणार नाही, एका पर्टिक्युलर वर्गाला शोषित, पीडित, खंडित म्हणून तो राहणार नाही. पण जर तुम्ही शोषित ठेवलं नसतं, पीडित ठेवलं नसतं, वंचित ठेवलं नसतं, खंडित ठेवलं नसतं आणि त्या समाजावरती अन्याय केला नसता तर अॅट्रॉसिटीची गरजच लागली नसती. या गोष्टी मी बाहेर आणि 24 वर्षाची मुलगी येऊन महाराष्ट्राला सांगणं कितपत योग्य आहे? ज्या महाराष्ट्राचा वारसा लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य प्रत्येक धर्मातल्या माणसाने त्याला निर्माण केलंय, अशा महाराष्ट्रामध्ये येऊन मला जर तुम्हाला हे सांगायची गरज पडतीये की अॅट्रॉसिटी का आहे, तर मला खरं सांगा, आपण कमी नाही पडत आहे का या गोष्टींमध्ये? माझा तिसरा मुद्दा, एका समाजाच्या भावना जपल्या गेल्या. जिथं बिग बॉसचे नियम होते की धार्मिक, सामाजिक, राजकीय गोष्टींचा उल्लेख केला जाणार नाही, पण मी बिग बॉसच्या टीमला हे सांगून गेले होते की माझा वैचारिक वारसा आहे, मी विचारवंतांना सांगते, तर माझ्याच्याने बाकीच्या गोष्टी होणार नाही. मी नाचू बिचू शकत नाही किंवा मी बाकीचा कंटेंट देऊ शकत नाही. माझा कंटेंट म्हणजे वैचारिक गोष्टींचे विचार महाराष्ट्रात मांडणे. भले तुम्ही याला आता नाकारत असाल तर मी माझा गेम पुरती ठेवल आणि गेम खेळेल मी माझा, आणि मी तेच केलं. माझा अजूनही विरोध कुठल्याही धर्माला नाहीये, पण तुम्ही एका बाजूच्या भावना जपताय आणि माझ्या भावना जपल्या जात नाहीये, तर मी माझ्यावरती झालेला हा अन्याय समजते. माझा तिसरा मुद्दा, मी बाहेर आल्यानंतर अशा काही गोष्टी बघितल्या की बिग बॉसने कॅप्शन दिलं होतं कोंबडी, ते मला कोंबडी बोलले होते. जी मुलगी महाराष्ट्रात राहते, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारात आलेल्या बाईला खण, नारळ देऊन रिटर्न पाठवलेलं आहे. आज एखादा माणूस माझ्याकडे बघतो आणि त्याच्या डोळ्यात जी इज्जत दिसते तर ती मी बघते की ही छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली शिकवण आहे. अशा महाराष्ट्रामध्ये तुम्ही एखाद्या स्त्रीला कोंबडी म्हणून बोलवलं जातं, हे कितपत योग्य? त्यांनी असं लिहिलं होतं की इंग्लिश बोलणाऱ्या कोंबडीला तुम्ही हे शब्द माझ्यासाठी वापरणार आहेत. जी मुलगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचारांचे तिच्या पद्धतीने, मी माझ्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार करते, त्या मुलीला तुम्ही कोंबडी म्हणून बघताय, तर या गोष्टीला महाराष्ट्राने निषेध का नाही केला? या गोष्टीला महाराष्ट्र पुढे का नाही आला? हाही माझा मुद्दा आहे. माझा सर्वात महत्वाचा मुद्दा, काही लोक पुढे येतात आहे आणि असं म्हणतात आहे की संविधान आणि तलवार एक सोबत चालली जाणार नाही. मी या गोष्टीला मान्य करत नाही. मला दोनही वारसे लाभले, ते पेनाचा सुद्धा आणि तलवारीचा सुद्धा, आणि मी ते दोन्हीही संस्कार मरेपर्यंत महाराष्ट्राला दाखवणार आणि मरेपर्यंत ते दोन्ही संस्कार मी घेऊन चालणार. एका हातात तलवार असेल, अजूनही सांगते, तलवार असेल, माझ्या हातात तलवार असेल, वैचारिक, शाब्दिक,
सन्मानाची, स्वाभिमानाची, मानाची असेल. एका हातामध्ये संविधान असेल. जेव्हा जेव्हा संविधान मिटवायचा प्रयत्न होईल, जेव्हा जेव्हा संविधानावरती आपत्ती येईल, तेव्हा एका हातातली तलवार उचलली जाईल. मग समोरचा माणूस कसा येईल तशी ती तलवार फिरली जाईल. शाब्दिक, स्वाभिमानी, अहंकारी, मानाची कशीही असो ती तलवार फिरली जाईल. मी एक लेखक आहे. मी आतापर्यंत जेही माझ्या भाषणात बोलले ते मी स्वतः लिहिलेलं आहे. एक लेखक असतो जो सरळ सरळ मिनिंग देतो आपल्या शब्दातून, आणि एक लेखक असतो ज्याच्यामध्ये डीप मिनिंग असतो. शाळेमध्ये आपल्याला शिकवले एक वरचा अर्थ आणि एक त्याच्यामध्ये दडलेला अर्थ आहे. माझ्या भाषणाची खासियत आहे, शेवटला ट्विस्ट असतो. तुम्ही माझं पब्लिक जे आहे ते मला शेवटपर्यंत ऐकून घेते, त्यामुळे त्यांना चांगलंच माहिती की ताई काय बोलणार आहे. मी अजूनही माझ्या मतावरती ठाम आहे. मी कुणालाही धमकी दिलेली नाहीये. मी कुणालाही त्यांच्या जीवे मारण्याची धमकी दिलेली नाहीये आणि मी या गोष्टीसाठी माफी मागणार नाही. बिग बॉसने ती पूर्ण क्लिप दाखवावी. कन्फेशन रूम मध्ये काय झालं काय नाही हेही दाखवावं. मी मान्य केलंय की मी माझे शब्द फिरवणार होती. शेवटला समोरच्या माणसामध्ये एवढे पेशन्स नव्हते की तो ते ऐकल आणि त्याला तो मुद्दा बनवायचा होता. त्यांनी तो बनवला आणि ज्या ज्या महाराष्ट्रातील लोकांनी माझं समर्थन केलं या गोष्टीबद्दल मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहील. मी खूप खूप धन्यवाद देते की तुम्हाला कळलं या महाराष्ट्रात राहून की या गोष्टींचा अर्थ काय होतो. मला अजून एक गोष्ट अधोरेखित करायची आहे. लोक म्हणतात की हिला विचार कळलेच नाही, हिला विचारवंत कळलेच नाही. ती खूप इमोशनल आहे माझ्यासाठी. मी विचारवंत वाचलेत सुद्धा आणि मी जगते सुद्धा. जेव्हा एखादा माणूस माझ्याकडे येतो आणि सन्मानाने जी नजर माझ्यासाठी त्याची झुकते, त्या नजरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मी जगते. अन्याय जेव्हा होतो आणि न्यायाची मागणी जेव्हा मी करते, त्या न्यायामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मी जगते. एखादा मुलगा आणि एखादी मुलगी जेव्हा शाळेच्या वाटेवरती उभे असतात तेव्हा मी सावित्री ज्योती बघते. अरे एखाद्याचं मराठ्याचं पोरग जेव्हा जय भीमच्या पोराच्या आनंदामध्ये सामील होतं तेव्हा मी छत्रपती राजश्री शाहू महाराज बघते, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी साखर वाटली होती की पोरग बॅरिस्टर झालं म्हणून. जेव्हा आपण म्हणतो ना ही मुंबई माझी आहे, गर्वानी जेव्हा म्हणतो अरे ही मुंबई आमची आहे, त्या लेखणीत मी अण्णाभाऊ साठे बघते. तुम्ही महाराष्ट्रातले लोक इतिहास विसरले असाल. आजही माझ्या रक्तात तो इतिहास झळकतो आणि मला तो दाखवायचा आहे की मी शिवनेरीतली आणि त्या मातीतली मुलगी जिच्या हातामध्ये बांगड्यांपेक्षा आधी तलवार दिली जाते. स्वतःच्या संरक्षणासाठी, स्वतःच्या सन्मानासाठी, स्वतःच्या मानासाठी ती तलवार नेहमी उठली जाईल. ज्या ज्या लोकांनी माझं समर्थन दिलंय मी प्रचंड आभारी आहे तुमचे की तुम्हाला हे कळतं. ज्या ज्या वेळेस एखाद्या मुलीवरती अन्याय होतो, बलात्कार होतो, ही तलवार उठली जात का नाही हा प्रश्न मला महाराष्ट्राला उचलायचा. अरे तुम्ही मावळे म्हणून स्वतःला घेताय. एखाद्या मुलीचा अपमान तुम्ही कसा पचवू शकता. बोलले मी की ती तलवार आहे माझ्या हातात, पण ती तलवार का घ्यायची वेळ येते याचा कोणी विचार का नाही करत आहे. जिथं जिथं अन्याय होतो तिथं तिथं तलवार ही उचलली जाणार जाणार आणि जाणार. या शब्दावरती मी मरेपर्यंत ठाम होते, आहे आणि राहील. याच्या व्यतिरिक्त मला काहीही बोलायचं नाही. थँक्यू. दिव्या शिंदेच्या डोळ्यात जे अश्रू आले ते कमजोर म्हणून नाही आले, ते त्यांना मदत करणाऱ्या, त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सर्व महाराष्ट्रीयन माणसांच्या कृतज्ञतेपोटी आले, हे कृपया लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आपण प्रश्न उत्तरे सुरू करणार आहोत त्याआधी एक आमच्या जनसंघटनांच्या वतीने, चळवळीच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो की हे जे चॅनल आहे कलर्स चॅनल, या चॅनल्सने त्या बिग बॉसच्या सगळ्या जे काही मॅनेजमेंट असेल, प्रमुख असेल, त्यांनी त्या कार्यक्रमात संविधान शब्द का उच्चारायचा नाही हे स्पष्ट करावं. तुमचं बाकीचं सगळे चेहरे नाटकं आम्ही चालून घेऊ, पण संविधान उच्चारायचं नाही असं जर कोण म्हणत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत त्याच्या पद्धतीने महाराष्ट्रातून उत्तर दिलं जाईल, हे त्यांनी लक्षात घ्यावं.
आणि लवकरात लवकर त्या चॅनलने दिव्या शिंदे यांची माफी मागावी, त्यांच्यासोबत केलेल्या भेदभावाबद्दल ती माफी मागावी आणि एकूणच जो अन्याय अशा तऱ्हेच्या लोकांवर यापुढे केला जाणार नाही असा शब्द त्या चॅनलने दिला पाहिजे, खास करून बिग बॉसने दिला पाहिजे. बिग बॉस मधली सगळीच माणसं वाईट असतील असं आम्हाला म्हणायचं नाहीये, पण जे कोण कर्तव्यकर्ते आहेत, म्हणजे जेव्हा दिव्या शिंदेना असा प्रश्न विचारतात की हे तू मला शिकवणार का, हा जो उद्दामपणा आहे, हा जो माज आहे, तो आवरला गेला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही काही दिवस वाट बघू आणखी पुढे काय करताय, पण आम्ही वाट बघून काही निर्णायक कृतीवर येण्याआधी चॅनलने, बिग बॉसने याचा खुलासा करावा. सर्व मीडियाने आमच्या म्हणजे दिव्या शिंदे यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली होती की काय झालंय नेमकं त्यांनी ते महाराष्ट्राला सांगावं. त्यांनी ते महाराष्ट्राला आता सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता चॅनलला विचारतोय की तुमचं म्हणणं काय याच्यावर, ते त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि सर्व मीडियानेही तो प्रश्न उचलावा, विचारावा चॅनलला, अशी आमची अपेक्षा आहे. तर आता मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की ज्यावेळेस ते मला म्हटले की संविधानाचा उल्लेख करू नका, मी संविधानाचा उल्लेख यासाठी केला होता की ते संविधान भारताचं आहे, ज्याला कुठली जात नाहीये, ते धर्मनिरपेक्ष आहे, या भावनेतून मी तो शब्द उच्चारला होता. तर जेव्हा तुम्ही असं म्हणताय की संविधान तुम्ही शब्द वापरू नका, तेव्हा तुम्ही पहिली गोष्ट एक अधोरेखित करताय की तुम्ही अजूनही समजताय की ते संविधान एका जातीचं आहे, एका जातीचं आहे हे अजूनही तुम्ही अधोरेखित करताय, कारण तुम्ही मला तो शब्द उच्चारू दिला नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही त्याचा स्वीकार करत नाहीयेत हे या गोष्टींमधून सिद्ध होतं आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही द्यायला हवं, कारण माझ्यासाठी संविधान हे श्रद्धास्थान आहे, ते कुठल्याही एका जातीसाठी नसून ते भारत देशाचं आहे. ठीक आहे, प्रश्न विचारू शकतात. पत्र कशाला द्यायचं त्यांना, जे आहे ते सगळं सगळ्यांसमोर मांडलेलं आहे. सर हे पत्रकार परिषद चळवळीच्या वतीने आहे. हो, त्यांनी मला सपोर्ट केला, माझ्यासाठी उभे राहिले त्या. आणि हो, मी त्यांना आधीच क्लिअर केलं होतं की मला यायचं नाहीये, कारण मी वैचारिक मुलगी आहे आणि मला महाराष्ट्राला जो इतिहास आहे तो सांगायचा आहे. त्यांनी मला सांगितलं या मंचाचा वापर तुम्ही असा करा की महाराष्ट्रातील जास्त लोकांपर्यंत तुम्ही तुमचे विचार सांगू शकता. मला जास्तीत जास्त लोकांना माझे विचार, माझा इतिहास मला सांगायचा होता. मला तो योग्य वाटला की कारण टेलिव्हिजन आहे आणि भरपूर लोक टेलिव्हिजन बघतात, तर एक चांगली संधी आहे माझ्यासाठी, भले तो कार्यक्रम कसा असू, पण माझ्यासाठी किंवा मी त्या कार्यक्रमाला कशी बघतीये, मला तो योग्य प्लॅटफॉर्म वाटला यासाठी की मी माझे विचार तिथे मांडले. त्यानंतर मी त्यांना आधीच सांगितलं होतं की मी तिथे फक्त आणि फक्त माझे विचार सांगेन, पण त्यांनी माझा स्क्रीन टाइमच कमी केला. मी भरपूर अशा गोष्टी तिथे केल्या असतील, पण त्यांनी माझा पूर्णतः स्क्रीन टाइम कमी केला, त्यांनी मला दाखवलंच नाहीये. आपण बोललो होता की बिग बॉसने जेव्हा दाखवली नव्हती, तर बिग बॉसने असं सांगितलं की मॅनेजमेंट दरम्यान चर्चा केल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की दिव्या शिंदेला घरावर काढायचं. आपण बोलला की आपण स्वतःहून तो निर्णय घेतला, पण तो सीन टीव्हीवर दाखवलाच नाही. ज्यावेळेस मी कन्फेशन रूम मध्ये होते त्यावेळेस मी शेवटला असं बोलले की सर मला क्विट करायचं, मी याच्या पुढे कंटिन्यू करू शकत नाही, माझ्या मान आणि सन्मानावरती गोष्टी यायला लागल्या, हे पोक करतात ते मला वारंवार, तर मी स्वतः या गेमच्या बाहेर जाण्यासाठी इच्छुक आहे. आणि मला कळून गेलं होतं की ह्या गोष्टी माझ्यासाठी नाहीये. तुम्ही एखाद असं असतं ना की कुत्र्याची शेपूट किती तुम्ही 12 महिने नळीमध्ये ठेवा, ती वाकडीच राहते. ते मला जेव्हा कळलं त्यावेळेस मी असं की मी वॉकआउट करायचा प्रयत्न केला तिथून, की मला आता तिथे नाही थांबायचं. यासाठी त्यांनी दाखवलेला नाहीये. इव्हन ज्यावेळेस त्या बाकीचे लोक माझ्यावरती आले ही धमकी म्हणून, त्यानंतर आमचं जे कॉन्व्हर्सेशन आहे तेही त्यांनी दाखवलं नाही. तिथंही मी माझा मुद्दा क्लिअर केलेला आहे की मला काय बोलायचं होतं. प्राजक्ता शुक्रे म्हणून आहे, त्यांनी मला सांगितलं की तू असं बोल की शब्दांची तलवार. तेव्हा मी तिला म्हणते अगं तुला सांगायची गरजच नव्हती, कारण माझ्या डोक्यातच ते होतं, मी तेच बोलणार होते पण थांबून बोलणार होते. हेही तिथं आहे ते जे त्यांनी दाखवलेलं नाहीये. हो आहे ना, राकेश बापट साक्षीदार, मग तुम्ही ती क्लिप बाहेर का नाही काढत आहे?
ज्यावेळेस राकेश बापट, ओमकार राऊत, करण सोनवणे, प्राजक्ता शुक्रे आमचं जे बोलणं चालू आहे कन्फेशन मध्ये जायच्या आधी, ते तुम्ही का नाही दाखवते? तिथं मी ओरडून ओरडून बिग बॉसला असे हात करून म्हणते की सर तुम्ही माझा फुल स्टॉप पर्यंत ऐका, मला काय बोलायचंय ते ऐका. ह्या अर्धच घेऊन पळाल्या ते. आणि मी राकेश बापट यांना म्हणती पण आहे की बघ यांना ऐकायची सवय नाहीये, ह्या अर्धच घेऊन पळतात ते. आणि मला या गोष्टीचा चांगला एक्सपिरियन्स आहे की ह्या अर्धच करणार आहेत. तिला ट्रिगरच झालंय ते. तू पूर्ण तर ऐक समोरच्या माणसाचं, जोपर्यंत तू पूर्ण ऐकत नाहीये तू कशा आरोप करू शकते? समोरच्या माणसाचं मतच जर तुला माहित नाहीये आणि तू त्याला जज करायला जाताय तेव्हा तुम्ही मूर्ख ठरले जाताय. यात माझी काही चूक नाहीये. या निर्णयाला राकेश बापट इतर सदस्यांनी विरोध दर्शवलाच नव्हता. जेव्हा आम्हाला क्लिअरच सुरू लागला. त्यांनी माझ्या गोष्टीला विरोधच दर्शवला नाही, कारण मी क्लिअर होते त्यांना की मी हे बोलणार होते. त्यांना जेव्हा ते कळलं त्यावेळेस ते बिग बॉसला सुद्धा समजायचा प्रयत्न केला आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांनाही समजायचा प्रयत्न केला. आता मी आधीच सांगितलं होतं त्यांना, मी घरामध्ये 100 वेळा सांगितले की मी बाहेरच्या गोष्टी बोलणार नाही कारण तुम्हाला त्याचे अर्थ जुळणार नाही. ह्या गोष्टी मी 100 वेळा आतमध्ये क्लिअर केल्या. ते मी बोलली सुद्धा होती की तुम्ही याचा वेगळा अर्थ घ्या. मग जर तुम्ही सगळे जरी माझ्या विरोधात उभे, पण मी आधीपासूनच क्लिअर आहे ना तुम्हाला की तुम्हाला या गोष्टींचा अर्थ कळणार नाहीये. मी ऑलरेडी क्लिअर केलं. घरातल्या इतर सदस्यांना अशी भीती होती की ते जर बिग बॉसच्या विरोधात बोलले त्यांना सुद्धा तुमच्यासारखं घराबाहेर काढलं जाऊ शकतं. ऑब्विसली का नसेल भीती? आतमध्ये जेव्हा होत होतं बिग बॉसची अनाउन्समेंट तेव्हा सगळे सॉरी सॉरी बिग बॉस, सॉरी बिग बॉस, सॉरी बिग बॉस करत होते. मी नाही केलं. का करू? मी माझ्या मतावरती आलेली आहे. माझं व्यक्तिमत्व आहे, माझी पर्सनॅलिटी आहे. तुम्ही चूक असेल तर सांगा, पण चूक सांगण्याची सुद्धा एक पद्धत आहे. आता तुम्ही मला शिकवणार का? म्हणजे त्याच्यामध्ये राकेश बापट असं तुम्हाला सॉरी बोलावं. तुमच्या बोलण्यावरून या तिथे जातीवरचा प्रकार झाला किंवा ती घटना अशी म्हणजे सगळं वाटतंय. मग तुम्ही बिग बॉस वरती ऍट्रॉसिटीची मागणी करणार? सर हे बघा, हा निर्णय मी आता जनतेवरती सोडतीये, कारण आम्हाला नावच पडलेलं आहे की हे जिथं तिथं जात घेऊन येतात, जिथं तिथं हे जातीवरती अॅट्रॉसिटी करतात, हे जिथं तिथं म्हटले की स्वतःची जात पुढे करतात. हा निर्णय महाराष्ट्राचा आहे. मला महाराष्ट्राला हे सांगायचं होतं की आम्ही जात घेऊन कधी आलोच नव्हतो. आम्ही मान सन्मानानेच तुमच्याकडे आलो होतो, पण तुम्ही नेहमी त्या जातीवरती पोक केले आम्हाला. नेहमी तुम्ही आमची जात काढलेली आहे. अॅट्रॉसिटीची गरजच लागली नसती. मी अजूनही अधोरेखित करते हा माझा मुद्दा. अॅट्रॉसिटीची गरजच लागली नसती जेव्हा तुम्ही माणसाला माणूस म्हणून माणसाचे अधिकार दिले असते आणि आम्हाला माणूस म्हणून बघितलं असतं, तर अॅट्रॉसिटीची गरजच लागली नसती. सर ते मुळात मी तुम्हाला खरंच सांगते, आतमध्ये मी ज्या गोष्टी ऐकल्यात आहेत मी सांगण्याच्या इच्छित पण नाही आणि मला सांगता पण येणार नाही. शिव्या असतील, एखाद्याच्या म्हणतो ना एखाद्याला पोक करणं, एखाद्याच्या प्रोफेशन वरून पोक करणं असेल वारंवार, म्हणजे जे प्रोफेशन आपण रक्त गाळून तिथपर्यंत आलोय, आपण आपली जी कला आपण जपलोय त्या कलेवरती सुद्धा बोललं गेलेलं आहे. आणि असा शो मला असं वाटतं, मी एक मुद्दा मांडलेला सर की मी एक पर्सनॅलिटी आहे, एक आयडल म्हणून इथं आलेली आहे, तर मला महाराष्ट्राला काहीतरी द्यायचंय. त्याच्यात सुद्धा त्यांनी मला पोक केलं की इथं आयडलची हे नाहीये, इथं कॉम्पिटिशन म्हणून आलोय. मी कॉम्पिटिशन म्हणून कधी गेली नव्हती. मला माझ्या महाराष्ट्राला काहीतरी नवीन काहीतरी द्यायचं होतं म्हणून मी तिथे होते. तर काही व्यक्तींकडून मला असं सांगण्यात आलं हे काय आयडल पर्सनॅलिटीचा खेळ नाहीये, हा खेळ आहे. खेळ कुठलाही असू त्याला नियम असणं फार गरजेचं असतं. आणि तुम्ही महाराष्ट्राचे जेव्हा आयडल म्हणून जाता तेव्हा तुम्हाला तुमची भूमिका मांडणं गरजेचं असतं. तुम्ही काय आहात हे महाराष्ट्राला सांगणं असतं. बिग बॉस हा कोण आहे? सर मलाही नाही माहिती. ज्या हिशोबाने त्यांनी मला सांगितलंय की तुम्ही संविधानाचं बोलू शकत नाही, याचा अर्थ मला असं वाटतं त्यांना संविधानाबद्दलही काही माहित नसेल. शो पुरते असतील, शोच्या बाहेरच्या गोष्टी त्यांना माहित नसतील. हे सलेक्शन कसं होतं? काय 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 सिलेक्शन कसं होतं बिग बॉस? मला कळत नाही. निवड कशी होती? ते तर मला माहित नाही सर. ते माझ्याकडे आले होते, 3 मीटिंग झालेल्या, मी माझ्या अटी काही ठेवल्या होत्या, त्यांनी त्या मान्यही केल्या होत्या. इव्हन माझ्या आजारपणाची, कारण मला आत्ताच मी आजारातून उठले होते आणि मला आराम करायला वेळ भेटला नव्हता, तर मी त्यांना माझ्या आजारपणाचंही सांगितलं होतं की मी नाहीये फिजिकली फिट ह्यासाठी. ते बोलले नाही नाही ताई, आम्ही सगळी काळजी करू. काळजी तर काही केली नाही. 2 दिवसांनी मला इंजेक्शन दिले जेव्हा मी मरत होते, जेव्हा मी शेवटच्या दारात पोहोचली होती, कारण माझं हल्ली असं झालं होतं की माझा ऑक्सिजन ड्रॉप होत होता.
तर 2 दिवसानंतर मला इंजेक्शन देण्यात आलं. मी जेव्हा रडत होते जोरजोरात, माझ्या हेल्थची काही काळजी घेतलेली नाहीये. म्हणजे जे प्रॉमिस केले होते तेही त्यांनी पूर्ण केलेले नाहीये. माझं बोलणं झालं होतं, पण जे आहेत तिथले, आता मला त्यांची नावं तर नाही सांगता येणार, माहित पण नाहीये. त्या लोकांचं असं होतं की कशाला ताई तुम्ही बोलले, का बोलले, तुम्ही रनरअपच्या ह्याच्यामध्ये होते, सगळ्यात जास्त मत तुम्हाला होतं, तुमच्या बरोबरीला सुद्धा मत नव्हतं कुणाचं, अर्ध्याला अर्ध सुद्धा वोटिंग नव्हते, तुमचा म्हणजे ह्या सीझनचा टीआरपी तुमच्यामुळे, जो 6 सीझनला जेवढा टीआरपी नव्हता आणि ज्यांच्या फिनालेला टीआरपी नव्हता तो पहिल्या आठवड्यात टीआरपी होता, तो तुम्ही असं का केलं. तर मी तेव्हाही त्यांना समजून सांगत होते की बाबा तू जर मला पूर्ण ऐकतच नाहीये आणि तू तुझं मत देतोय तर मी तुला उत्तर नाही देऊ शकत या गोष्टीमध्ये. तुम्हाला ऐक तर खरं. एक असतं ना की तुम्ही एखादा वक्ता ऐकताय तर तुम्ही फुल स्टॉप पर्यंत ऐकून घेत असता. आता जसं आपलं झालं, तुम्ही मला ऐकून घेतलं आणि त्यावरती तुम्ही प्रश्न केले. तुम्ही जर मला मध्येच हटकलं असतं तर ना तुम्हाला कळलं असतं ना मला कळलं असतं, हा गोंगाट काहीतरी वेगळाच चालू झाला असता. ऐकणं प्रचंड गरजेचं. ज्याला बोलायचंय त्यांनी ऐकणं प्रचंड गरजेचं असतं. जी मानहानी झालेली आहे त्या संदर्भात तुम्ही कायदेशीर कारवाईची मागणी करणार? सर हे बघा, त्यांना आता आपण टाइम देतोय. एक तर तुम्ही ते सगळे फुटेज बाहेर काढा. माझ्या इज्जतीवरती जे आलंय ते तुम्हीच एक तुमच्या लेवलला जर असेल, एक सहमतीने जर होत असेल तर ठीक, पुढची कारवाई मग बघून घेऊ. बिग बॉसचा उद्देश काय, त्या चॅनलचा उद्देश काय? सर हे बघा, हे सर्व प्रश्न माझे. मला जेव्हा सांगण्यात आलं होतं, मला जेव्हा सांगितलं होतं तेव्हा मला हेच सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या कला, तुमचे विचार तिथे मांडू शकता. असं तर काही होत नाही, आला की असं काहीही होत नाही. भलताच माणूस बाहेर निघून येतो, महाराष्ट्र मग त्याच्याच मागे लागला असतो की अरे हे असं काय, ही भांडती, अरे ही हे बोलली, अरे ती ते बोलली. आणि जो माणूस खरंच आपले मत मांडायला तिथे येतोय त्याला ते मत मांडू देत नाही, त्याच्या फुटेजच कट करतो, मग ते बाहेरच जाऊ देत नाहीत. मग असं आहे. ज्यावेळी प्रभू शेळके सोबत जसं की कुठलं भांडण झालं होतं, प्रभू शेळके सुद्धा हा एक आपला बहुजन समाजाचा आहे, तर त्यांनी तुमच्यासोबत काही हे केलं का, डिस्कशन केलं का? सर कसं असतं असतं ना, आमच्याही जातीमध्ये मनुवादी विचारांचे लोक आहे, ही विचारधारा आहे. जातीचं काही घेणं देणं नाहीये इथं, जातीचं घेणं देणंच नाहीये. विचारधारा कुठेही पनपते, मनुवादी विचारधारा कुठेही पनपते, ती आमच्याही जातीत आहे. मी तर खरं सांगते, आमच्याही जातीत मनुवादी विचारधारा आहे. याचा जातीशी काहीही संबंध नाही, पण याचा जातीची काहीही संबंध नाही. पण मी तिथे जे गेली होती ते मी प्रॉपर वैचारिक विचारवंतांना सांगणारी मुलगी म्हणून गेली होती. मी कुठली सेलिब्रिटी म्हणून गेली नव्हती. बाकीचे आले असतील सेलिब्रिटीज म्हणून, पण मी एक महाराष्ट्राची लाडकी, महाराष्ट्राची वाघीण आणि वैचारिक मुद्द्यांवरती आणि जे ज्वलंत मुद्दे त्याच्यावरती भाष्य करणारी मुलगी म्हणून मी तिथे गेले होते. मी कुठली जात, धर्म, पंथ घेऊन तिथे गेली नव्हती. आता तुम्ही जे नाव घेतलं, मला खरंच माहित नव्हतं ते काय आहे, पण त्यांचं आणि माझं असं काहीही बोलणं झालं नाही. एक मुद्दा असाही आहे की मी बाहेर आल्यानंतर एक व्यक्तीची बाईट बघितली, त्याच्यामध्ये त्या म्हणतात आहे की मला माहित नव्हतं दिव्याचं बॅकग्राऊंड काय आहे. मला खरंच माहित नाही या शब्दांचा अर्थ काय होतो, तुम्ही मला सांगा, मलाही कळू द्या. त्यांचं असं स्टेटमेंट आहे बिग बॉसला की आम्हाला माहित नाही दिव्याचं बॅकग्राऊंड काय. म्हणजे जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीला तुझं करिअर बर्बाद करील, जेव्हा पॉइंट आउट करून बोलतो ती धमकी नसते. तो माणूस 2 दिवस टेन्शन मध्ये की ही काय करणार आहे, आणि त्याच्यानंतर कन्फेशन रूम मधून आल्यानंतर त्यांचे सेंटेन्स बदलले जातात की जोपर्यंत तू घरात आहे तोपर्यंत मी तुझं आयुष्य बर्बाद करीन. म्हणजे एखाद्याने हापापूनच मारायचं का की हा काय करणार आहे म्हणून. मग ते घरात असू किंवा बाहेर असू, करिअर बर्बाद करीन याचा प्रचंड वेगळा अर्थ होतो, जसा मला समजतो. मग समोरचा व्यक्ती काहीही करू शकतो त्यासाठी. मग तुम्ही जेव्हा क्लॅरिफिकेशन देता 2 दिवसानंतर की माझं असं होतं की खेळामध्ये मी करिअर बर्बाद करणार किंवा काय करणार, ही धमकी वाटत नाहीये, ही धमकी कुणालाही वाटत नाही. आणि ज्यावेळेस समोरच्या माणसाकडून मला घराच्या बाहेर घेऊन आल्यानंतर हे येतं की मला दिव्याचं बॅकग्राऊंड माहित नव्हतं, याचा अर्थ काय होतो नेमकी.
म्हणजे तुमचा पॉइंट जातोय कुठं मला अजूनही कळत नाही. तुम्हाला जातीवरच जायचंय का? मला महाराष्ट्राला हे सांगू इच्छित आहे, ही माझी जबाबदारी आहे. हे इथे बसलेल्यांची कुणाचीच जबाबदारी नाही या शब्दांची, ही माझी जबाबदारी. जर तुम्हाला जातीवरच जायचंय तर आम्हाला तसं सांगून ठेवा, मग आम्ही जातीवरच जाऊ. खरंच सांगते, आम्ही वैतागलोय, अक्षरशः वैताग आला या गोष्टींचा, की पेज उघडलं की नुसतीच जात दिसतीये, कुठं काही करायला गेलं की नुसतीच जात दिसतीये. कुणी चांगल्या मार्कांनी पास झाला, अरे आरक्षण भेटलं असेल, अरे कुणी याच्यामध्ये अरे हा अॅट्रॉसिटी टाकेल. तुम्ही आम्हाला माणूस म्हणून कधी वागवणार आहे? तुम्ही आम्हाला त्या जातीच्या पलड्यात न ठेवता बाहेर आम्हाला माणूस म्हणून कधी वागवणार आहे? आणि मग तुम्ही आमच्याकडून ही अपेक्षा करा की हे जातमध्ये, आम्ही जातमध्ये कधी आणलेच नाही, तो आमचा स्वाभिमान आहे हे नक्की, पण आम्ही त्या गोष्टी वारंवार मध्ये घेऊन नाही आलोय. आंदोलनं असू, प्रत्येक माणसासाठी पॅन्थरने आंदोलनं केलेली आहेत, प्रत्येक धर्मासाठी आंदोलनं केली. आमचा मोटोच आहे की जिथं जिथं अन्याय होईल तिथे तिथे न्यायाची मागणी करू, मग कुठल्याही जातीसाठी असो, कुठल्याही धर्मासाठी असो, कुठल्याही पंथासाठी असो. मग आम्ही आमच्या कधी जातीवरती खेळलोच नाहीये, मग तुम्ही का हा वारंवार मुद्दा आणताय? आणि राहिल्या गोष्टी माझ्या बॅकग्राऊंडच्या, तर प्रचंड भारी बॅकग्राऊंड आहे माझा, ज्या बॅकग्राऊंडला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, अण्णाभाऊ साठेंची लेखणी, महात्मा ज्योतिबा फुलेंची कणखर लेखणी, राजश्री शाहू महाराजांची मैत्री, इतक्या सगळ्या गोष्टी लाभलेल्या आहेत. बिरसा मुंडांसारखे विचार मला लाभलेत, हेच माझं बॅकग्राऊंड आहे. मला अजून एक गोष्ट महाराष्ट्राच्या जे माझ्या वयातले मुलं आहेत त्यांना सांगायचे, बघ मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इतिहास विसरून चालणार नाही, इतिहास विसरून चालणार नाही. 4 ओळी मी त्यांच्यासाठी लिहिल्या होत्या, जे मी तेव्हाही बोलले. बिग बॉसच्या घरामध्ये त्यांनी तर दाखवलं नाही की मर्द रांगडा मातीचा तू, स्वाभिमानी मूल निवासी आहे, मान तुझी तलवार आणि स्वाभिमान तुझी राणी आहे, झेलून अपमानाचे धडे ही छाती तुझी निधडी आहे, उठ रणांगणात हे मैदान आता तुझंच आहे, फरक फक्त इतकाच ही लढाई तुझी तुझ्याशीच आहे. हे आपल्या लोकांना कधी कळणार आहे? हे कधी आपण आपल्या युथला सांगणार आहे? त्यातली एखादी मुलगी जर येते तर त्याच्यातही तुम्ही माझ्यावरती एलिगेशन लावताय की मी तलवार घेऊन चालले. अरे तलवार माझ्यासाठी काय आहे, किंवा माझा जो ऐकणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी काय? वैचारिक माणूस जेव्हा तलवारीची उपमा देतो तर ती उपमा दिली कुणाला गेली हे बघा ना आधी. इतकंच मला सांगायचं. तुमची हेल्थ पण तेव्हा ठीक नव्हती, तेव्हा त्यांनी तुमच्यासाठी काय केलं का? त्यांनी 2 दिवसांनी इंजेक्शन दिलं. तिकडे जेवण वगैरे कसं होतं? आमचं जेवण उंदीर खात होता, उंदर होती आतमध्ये. सकाळी उठणं, स्वतःचा नाश्ता बनवणं, हे माझ्या हाताला हे जे लागलंय हे दिसतंय, हे जेवण बनवून झालंय. हे मधलं बोट ज्यावेळेस गोणीचा टास्क होता, हे डिस्लोकेट, थोडंसं हार्ट डिस्लोकेट आहे. गोणीचा जेव्हा टास्क होता, ज्या व्यक्तीने मला फरफटत नेलं होतं त्या गोणीच्या टास्कनं, ते पूर्ण बोट सुजलं होतं आणि अजूनही असंच आहे. ते सरळ होत नाहीये आणि वाकडही होत नाहीये. आणि नाश्ता बनवायचा 17 जणांचा, जो मी आयुष्याचा मी कधी बनवला नव्हता. मी तिथं जाऊन शिकले. चहा बनवायचा, नंतर दुपारचं जेवण. आमचा लंच व्हायचा इव्हिनिंगला, लाईट्स ऑफ व्हायच्या. लंच करायला गेलो की काहीच कळत नव्हतं, दिवस आहे रात्र आहे काहीच नाही. उंदीर होते, पीठ अर्धा, उंदरं खायचे ना आम्ही अर्ध खायचो, असं होतं. वरतून माकडं पण यायची, हाडून हे करायचे आणि असंच चालूच होतं. काय चाललं होतं काय माहिती, चालू होतं काय ते केलं होतं ऍक्च्युली. त्याला त्यांनी एक्सरे वगैरे काढले होते. त्यांनी मला फक्त बर्फ लावायला सांगितलं होता, पण ते हे दिसतंय बाजूला आलं. आता बर्फावरती तर ते नसतंच झालं, ते बाजूला. आणि हे जे दिसतंय तर हे चटके बिटके लागलेले पूर्ण हातांना, मांडी, गुडघे सगळे काळे निळे झालेले आहेत. आता ज्या माणसाची तब्येत आहे त्याच्यासोबत मला खेचत घेऊन चाललंय, तरी सुद्धा मी ती गोणी त्याच्याकडून आणली. आम्ही जेव्हा सेवकचा टॅग होता माझ्याकडे, 4 दिवस मी प्रचंड भांडी, स्वयंपाक, लंच, डिनर, 60-60, 50-50 चपात्या एक वेळेसच्या मी केल्या. ते दाखवलेलं नाहीये, तो विषय वेगळा. ते कुठंच दाखवलेलं नाहीये. आणि मग एकाच व्यक्तीची प्रशंसा करायची की त्याने सगळं घर स्वच्छ ठेवलंय, म्हणजे बाकीचे तिथं फक्त नाचतच होतो आम्ही कपडे बिपडे घालून. आम्ही काहीच केलं नाहीये. जसं अर्धे लोक जे आता बाहेर आहेत सगळ्यात जास्त काम त्यांनी केलंय. म्हणजे काही लोक आहेत, आता रिसेंटली एक मुलगा बाहेर आलाय,
त्याने तर लंच, तो तर किचन मध्येच असायचा, लंचला पण तोच, ब्रेकफास्टला पण तोच, डिनरला पण तोच, पण त्याचं काहीच दाखवलं नाही. आम्हीही कामं केली ते हाताला भाजेपर्यंत, डाग वगैरे येईपर्यंत, पण तेही दाखवलं नाही. पूर्ण क्लिप कट करत गेले. एकाच व्यक्तीची प्रशंसा केली आहे असं मला वाटतंय. आणि मग असं असतं की ना की बायस्ड दिसतं, बायस्ड तसं दिसतं. मग आहेच तर मग आम्हाला कशाला बोला, आधीच सांगा आम्हाला, आम्ही याला विनर करणार आहे, तुम्ही फक्त कटपुतली म्हणून आजूबाजूला वावरायचे. आम्ही कसं केलं असतं. क्लिप मध्ये फक्त रुचिता आणि तन्वीच दिसत होते. काय काय क्लिप मध्ये पूर्ण बिग बॉस मध्ये रुचिता आणि तन्वीच दिसते. ते दोघंच बिग बॉस मधले हे झालेलं. मग मे बी महाराष्ट्राला हा संदेश द्यायचा असेल की उठा आणि भांडा बिना कामांना. हा, बिना कामाचं भांडा करतात. हे एवढंच असेल. आणि बाकीचे जे लोक होते, जे जसं राकेश बापट असतील, वैचारिक माणूस आहे, शांत असतो पण शांतीत क्रांती असते, ते दाखवता नाही आलं. ओंकार राऊत असतील, प्राजक्ता शुक्रे असतील, करण सोनवणे असतील, एक कॉन्टेंट आहे प्रत्येकाचा वेगवेगळा. प्रत्येकच माणूस हातात बांगड्या बिंगड्या सारून नाही भांडू शकत. एक वेळेस तुम्ही भांडू शकता, दुसऱ्याही वेळेस भांडू शकता, पण तिसऱ्या वेळेस असं असतं की बस, सकाळी जो टॅप रेकॉर्डर सुरू होतो, जो संध्याकाळी झोपेपर्यंत चालू असतो, बस किती बोललाय, कानातून रक्त यायला लागले आता पाहिजे. सर ऍक्च्युली मला हा मुद्दा ऍक्च्युली सांगायचा आहे. माझ्या आणि डॉक्टरांमध्ये काय बोलणं झालं हे तिसऱ्या व्यक्तीला कसं कळलं. मला त्यांनी झोपायला सांगितलं होतं की नाही. ऍक्च्युली मीच डॉक्टरला 4 वेळा म्हटली की मला आराम करायचा आहे, मला आराम करायचा आहे, मला उभं नाही राहत आहे, माझी बॅक पेन होती आणि मला पोटात दुखतंय, तर मला तुम्ही परमिशन द्या की मी लेटू याच्यावरती, बेडवरती, तुम्ही मला द्या. तर त्यांनी मला सांगितलं ठीक आहे, तुम्ही फक्त झोपा, पण झोपताना डोळे जेव्हा झोपताना तेव्हा बिग बॉसला एकदा विचारा. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे. हे माझे शब्द आहेत, त्यांना काढायला लावा वाटलं तर, की मला जोपर्यंत स्ट्रेच होईल मी माझी बॉडी स्ट्रेच करल, मला जेव्हा नाही होणार त्यावेळेस मी बेडवरती पडेल. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी माझ्यात आणि डॉक्टरमध्ये झाल्या त्या बिग बॉस, मी आणि डॉक्टर ह्यांनाच माहित होत्या. तिसऱ्या व्यक्तीला कशा माहीत झाल्या याचा अर्थ तुम्हाला सांगितलं जातंय आतमध्ये काय करायचंय काय नाही करायचंय. मला नव्हती दिली, नाही मला नव्हती दिली, पण आम्ही जर बोलतोय तर ते आडवत होतो, हे नका बोलू, ते नका बोलू, जसं की धार्मिक गोष्टींवरती नका बोलू. पण घरामध्ये भरपूर असे लोक होते जे बोलत होते धार्मिक गोष्टींवरती, तेव्हा कधी अडवलंच नाही आलं. जसं की आहेत पर्टिक्युलर आहेत गोष्टी, मी अजूनही क्लिअर करते एक गोष्ट, कॅमेरा चालू आहे म्हणून, मी कुठल्या धर्माच्या विरोधात नाहीये, मी फक्त माझ्यावरती झालेल्या अन्यायाचं सांगतेय. त्यांना जर घ्यायचंय देवांची नावं तर मग तुम्ही रूलच असा ठेवू नका की धार्मिक गोष्टी नाही बोलल्या जायला पाहिजे. आणि मग बाकीच्यांकडून जर त्याचं उल्लंघन होत आहे तर तुम्ही त्यांनाही सांगा आणि मलाही सांगा, हा अन्याय नाहीये. पण तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर माणसावरती अन्याय नका करू. जर ते बोलतात तर यांनाही बोलू द्या. सांगितलं होतं की म्हणजे तुला फक्त शाब्दिक करणार असं उल्लेख करायचा, जसं तुम्ही म्हणते. पण म्हणजे तू आता असं बिग बॉस यांना एक्सप्लेनेशन देताना तू म्हणाली होतीस आणि त्यांनी कट केलं, किंवा कन्व्हेन्शन रूम मध्ये जेव्हा राकेश आणि तुझं बोलणं झालेलं, राकेशने तुला समजावायला सांगितलेलं, तेव्हा राकेशही म्हणाला होता की बाहेर हे बरोबर नाही आहे, आणि त्यावर तू म्हणाली होतीस की मला या गोष्टीचा अभिमान आला वगैरे, ते तुमचं कन्व्हर्सेशन दाखवण्यात आलं. सो ह्याच्यामध्ये तुमचं काही इतरही बोलणं झालेलं जे आमच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही. एक्झॅक्टली, आमचं याच्यावरती अनेक वेळा बोलणं झालं. ज्यावेळेस बिग बॉसनी कन्फेशन रूम मध्ये बोलवलं तेव्हा जो ग्रुप दिसतो ना, आरबी, प्राजक्ता शुक्रे, ओंकार राऊत, सोनवणे, करण सोनवणे आणि मी, आम्ही जे बोलतोय त्याच्यामध्ये मी त्यांना क्लिअर सांगितलं की मला काय बोलायचं होतं. आणि आय वॉज लाईक की बिग बॉस माझं पूर्ण ऐकून घ्या, माझं पूर्ण ऐकून घ्या. या गोष्टीवरती मी अडलेली होते. ज्यावेळेस कन्फेशन रूम मध्ये मी गेले, ऑब्व्हियसली मला या गोष्टीचा अभिमानच असणार आहे, कारण माझी बोलीभाषा तशी आहे, कारण मी ती उपमा त्या गोष्टीला दिली आहे आणि मी लेखक म्हणून स्वतःवरती अभिमानच बाळगणार आहे. मला या गोष्टीचा अभिमानच आहे. हे तुमच्यावर आहे. सी, तुम्ही काय लावताय पेपरमध्ये सुद्धा किंवा न्यूजला सुद्धा हे तुमच्यावर आहे, हे माझ्यावर नाहीये. मी काय बोलले ह्याची जबाबदारी मी घेते, तुम्ही काय समजलं ह्याची जबाबदारी माझी नाही. तुम्ही माझ्याकडे जोपर्यंत येत नाही आणि हे विचारत नाही की तुझा हाच अर्थ होता का, आणि मग तुम्ही समाजाला जाऊन सांगता की नाही नाही तिचा तर तोच अर्थ होता, मी तिला विचारले जाऊ, मग तुम्ही क्लिअर असता. पण तुम्ही माझी बाजू न ऐकता, न माझी बाजू समाजाला दाखवता, ज्यावेळेस तुम्ही मला तो टॅग देताय, सो इट्स ऑन यू नॉट ऑन मी. हे तुमच्यावर आहे, हे माझ्यावर नाही, आणि मी चुकलेली नाहीये.
मी एक वैचारिक मुलगी आहे, एक लेखक म्हणून मला उपमा देता येतात आणि मी देते.